नमस्ते, मी ज्ञानेश्वर बडे, कृषी उपसंचालक सिंधुदुर्ग. आज मी काळेथर तालुका मालवण येथील जयवंत मयेकर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. येथे आल्यावर त्यांच्या भाताच्या शेतीमध्ये मी वैभव विळा असेल तसेच ब्रश कटर असेल याचं प्रात्यक्षिक बघितलं. या वैभव विळ्याचा फायदा असा की या वैभव विळ्याला ज्या रेग्युलर वेळा असतात त्यासारखी धार लावण्याची गरज नाही. तसेच या वेळामुळे हार्वेस्टिंग करताना या भातामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो, पण याच्यामुळे हार्वेस्टिंग केल्यामुळे या बुडातून कट केल्यामुळे हा प्रादुर्भाव याच्यापासून कमी होतो आणि तसेच हार्वेस्टिंग देखील चांगली होते. तसंच हे दुसरं साहित्य त्यांच्याकडे जे होतं ते ब्रश कटर. या ब्रश कटरचा यूज असा की हे कंबाईन ब्रश कटर याला आपण म्हणू शकतो. यापासून ते कापणी असेल, ग्रास कापणी असेल किंवा तसंच फळबागातलं गवत कापणं असेल, तसंच त्यांनी अजून याला एक ब्लेड बसून याच्यापासून नवीन एक इनोव्हेटिव्ह आयडिया तयार करून याच्यापासून ते भाताची देखील हार्वेस्टिंग करतात. त्यामुळं मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करेल की आपल्याकडं कृषी समृद्धी योजना ही एक नवीन योजना आलेली आहे. त्या अंतर्गत तुम्ही MahaDBT या पोर्टलवर या अवजारासाठी किंवा कुठल्याही कृषी यंत्रासाठी अर्ज करू शकता आणि कृषी विभागामार्फत किंवा शासनामार्फत याच्यासाठी 40 ते 50% सबसिडीवर ही यंत्र दिल्या जाते. त्यामुळं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या यंत्रासाठी किंवा इतर देखील कोणत्याही यंत्र आणि अवजारांसाठी तुम्ही MahaDBTवर अर्ज करा आणि जास्तीत जास्त लाभ घ्या. थँक्यू. आपण आत्ता मालवण तालुक्यातील काळेथर या गावात आलेलो आहोत. आपल्या सोबत कृषी उपसंचालक सन्माननीय बडेसाहेब सुद्धा आहेत आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी या वैभव विळाद्वारे या भाताची इथे कापणी केलेली आहे आणि हा ब्रश कटरचा वापरसुद्धा बाग आपण साफ करत असताना याचा उपयोग होतो. पण या इथल्या शेतकरी मयेकर म्हणून आपले शेतकरी आहेत आणि त्यांनी याचा उपयोग हा भातासाठी केलेला आहे. साधारणपणे एक गुंठा भात करायला इथल्या स्थानिक माणसांना 3 तास लागायचे, 3-3.5 तास लागायचे. ते आता या यंत्राद्वारे त्यांना फक्त हा 1 गुंठा भात कापायला अर्धा तास लागतो. नमस्कार, मी बजरंग जयवंत मयेकर. आम्ही हा ब्रश कटर घेतला आहे. याला आम्ही चकती लावून भात कापणीसाठी वापरतो. एरवेळी आम्ही जेव्हा कोयतीने कापायचो तेव्हा आम्हाला 1 गुंठे भात कापायला जवळपास 3-3.5 तास लागायचे. परंतु ह्या ब्रश कटरमुळे आम्हाला हेच कापणी करताना जलद गतीने होते. जवळपास 25 ते 30 मिनिटांमध्ये आमचं 1 गुंठे भात कापून होतं. त्यामुळे हा ब्रश कटर सर्व शेतकऱ्यांनी वापरावा ही विनंती.